तर नमस्कार माता भगिनींनो आणि मित्रमैत्रिणींनो, तर परत एकदा स्वागत आहे माझ्या व्हिडिओमध्ये। आणि आजचा व्हिडिओ खूपच खास आणि सगळ्यांच्या भलाईचा, तसाच माझ्याही भलाईचा आहे, तसाच सगळ्यांच्याच भलाईचा व्हिडिओ आहे। तर व्हिडिओ अशा पद्धतीने होणार आहे की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण त्याच्यापासून तुम्हाला 100% फायदा होणार आहे। जसा की मला 100% फायदा झाला तसाच तुम्हाला पण फायदा होणार आहे। तर व्हिडिओ कशाविषयी आहे त्या अगोदर तुम्हाला थोडीशी प्रस्तावनामध्ये सांगतो मी। तर प्रत्येकाला पोटाचा त्रास असतोच, पोटदुखी असते किंवा पोट साफ होत नाही, परत पित्ताचा त्रास असतो। तर पित्ताच्या त्रासापासून पण बऱ्याच जणांना उलट्या होत्यात, मळमळ होते, डोकेदुखी होती आणि पित्ताचे खडे शरीरात तयार होतात। आणि मग पित्ताचे खडे तयार झाल्याच्यानंतर हार्ट अटॅक येण्याचं प्रमाण 100% चान्सेस असतो। तर ह्याच्यापासून सुटका मिळवण्यासाठी किंवा आपले जे पोट साफ होत नाही त्या पोट साफ होण्यासाठी आपण हा जुगाडाचा व्हिडिओ आणलेला आहे। म्हणजेच आपल्या घरगुती औषधं, म्हणजे घरगुती जे आपल्या घरात जे पदार्थ असतात त्याच्यापासून आपण औषध निर्माण करणार आहे। आणि त्या औषधाचा फायदा हा 100% मला जसं झालं तसा तुम्हाला पण होणार आहे। ह्याचं साईड इफेक्ट काय नाही आणि त्याच्यामुळं हे औषध सर्वांना प्रभावी आणि उपयोगी असं औषध आपण तयार करणार आहे। तर चला आपण करूया व्हिडिओला सुरुवात। आपण आलेलो आहे गॅसपाशी, कारण आता आपल्याला गरजच आहे गॅस जवळची। कारण का माहिती आहे का, तर आपल्याला पहिल्यांदा घ्यायचं आहे गॅस चालू करून, कारण औषध आपल्याला तयार करायचं आहे म्हणजे गॅसची आवश्यकताच पडणार आहे। त्यासाठी आपण आता काय केलेलं आहे, आपण पाणी आपण घेतलेलं आहे, स्वच्छ आपलं पाणी आहे। तर हे आपण ठेवूया गॅसवरती आणि पाणी आपल्याला किती गरम करायचं आहे, पाणी गरम करून घ्यायचं आहे। तर आपल्याला किती पाणी गरम करून घ्यायचं आहे, एकदम नॉर्मल थोडंसं आपल्याला पाणी गरम करून घ्यायचं। आपल्याला एकदम उकळून घ्यायचं नाही, कारण आपण असतानाच पाणी आपलं फिल्टरचं आहे, त्याच्यामुळे आपल्याला उकळून घ्यायची काही गरज नाही। तुम्ही उकळून घेतलं आणि थंड करून घेतलं तरी चालेल, पण भरपूर थंड करायचं नाही। आपल्याला फक्त नॉर्मल जे आपण म्हणजे घशामध्ये ह्याच्यामध्ये खवखव ज्यावेळेस होते त्या टायमाला आपण कसं म्हणजे मीठ वगैरे टाकून त्याच्यानंतर गुळण्या करतो, ते पाणी किती एकदम नॉर्मल गरम असतं बघा। तर हे बघू शकता तुम्ही, हे अशा पद्धतीने आपण हे नॉर्मल पाणी गरम केले। त्याच्यानंतर आपण काय करू, आता हा गॅस घेऊया बंद करून। तर आता हे आपण कोमट पाणी घेतलेलं आहे आणि ते आपण घेतले आता ह्या काचेच्या ग्लासमध्ये। तर बघू शकता तुम्ही, तर आपल्याला हे कोमट पाणी एवढ्या प्रमाणात घ्यायचं आहे, आपल्याला गच्च ग्लास भरून घ्यायचं नाही आपल्याला कोमट पाणी। तर हे बघू शकता, जास्त गार पण नाही आपल्याला करायचं आणि जास्त गरम पण करायचं नाही, जेणेकरून घसा भाजन आपला, असं इतकं गरम करायचं नाही आपल्याला, नॉर्मल असं, जेणेकरून थोडासा शेक पण बसला पाहिजे आपल्या घशाला, असंच कोमट पाणी करायचं आहे। आणि त्याच्यानंतर काय करायचं आपल्याला काय घ्यायचं आहे, ह्या 2 अशा लवंग घ्यायच्यात। तर बघू शकता तुम्ही, हे आपण 2 लवंग घेतल्यात आणि ह्या 2 लवंग काय करायच्यात, आपल्याला ह्या उकळीमध्ये घ्यायच्यात, आपल्याला कुटून त्याचा थोडासा आपल्याला चूर्ण करून घ्यायचा आहे 2 लवंगांचा। तर हे बघू शकता तुम्ही, ह्याचा आपण बारीक असा भुगा करून घेतला। हे बघू शकता तुम्ही, लवंगाचा 2च लवंगा घ्यायच्यात आपल्याला, 3 लवंगा घ्यायच्या नाही, 4 नाही घ्यायच्या किंवा 1 नाही घ्यायची। आणि त्याच्यानंतर हे आपण जे कोमट पाणी केलं आहे ह्याच्यामध्ये आपल्याला हे लवंग टाकायची, बारीक पावडर पण करायची नाही आपल्याला आणि हे करायचं नाही। त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला घ्यायचं आहे 1 लिंबू। तर लिंबू घेतल्याच्यानंतर आपल्याला हा लिंबू घ्यायचा आहे कापून। तर असा हा अर्धा लिंबू घेतला आहे आपण, आपल्याला 1 लिंबू घ्यायचा नाही, अर्धा लिंबू घ्यायचा आहे, कारण एवढ्या पाण्याला अर्धाच लिंबू घ्यायचा आहे। आणि हे आपल्याला काय लिंबा ब्यासकट घेतो आहे आपण, यातलं बी वगैरे काय किंवा आपण गाळून घेत नाही, हा अर्धा लिंबू घ्यायचा आहे आपल्याला। हा अर्धा लिंबू घेतला आपण पिळून। आणि त्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये काय ॲड करायचं आहे, तर 2 पदार्थ ॲड केलेत आपण आणि आता आपण हा तिसरा पदार्थ घेतोय। तर हा तिसरा पदार्थ काय आहे आपला, तर हे बघू शकता तुम्ही, हे असं केशरी कलरचं दिसतंय। तर हे मीठ म्हणजे सेंधव नमक आहे बघा, सेंधव नमक। तर हे आपल्या दुकानामध्ये, किराणामध्ये, बाजारामध्ये कुठं पण उपलब्ध असतं। आणि हे सेंधव नमक बघा तुम्ही, आपल्याला जे हार्टचे पेशंट असतात, म्हणजे ज्याला हृदयविकाराचा त्रास आहे किंवा दुसरे जे म्हणजे हार्ट पेशंट आहेत,
पित्ताचा त्रास आहे. आणि हे नमक म्हणजेच मीठ आपलं सैंधव नमक, हे सैंधव मीठ आपल्याला आपल्या स्वयंपाकामध्ये सुद्धा आपण हे वापरू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे हे मीठ ज्यांना बीपीचा त्रास आहे, बीपीचा ज्यांना त्रास आहे त्यांनी तर हे मीठ म्हणजे नमक, सैंधव नमक मीठ हे आपल्या आहारामध्ये नेहमी उपयोग करावा. तर हे मीठ आपण काय करायचं आता, हे सैंधव मीठ तर ह्याचं हे चिमूटभर आपण ह्याच्यात टाकायचं आहे ह्या ग्लासामध्ये. आणि त्याच्यानंतर आपल्याला हे काय करायचं आहे की एक चमचा घ्यायचा आहे आणि हे चमच्याने मिश्रण सर्व एक करायचं आहे. आपण थोडंसं मीठ आणखीन जास्त टाकलं तरी चालतं आहे, कारण हे हृदय पेशंटाला चांगलं आहे, म्हणजे हार्ट अटॅकवाल्या पेशंटला, बी पीवाल्याला, म्हणून आपण थोडंसं प्रमाण जास्त वाढवतं आहे मिठाचं. आणि हे सर्व मिश्रण अशा पद्धतीने आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. तर हे मिश्रण तयार झाल्याच्या नंतर हे बघू शकता तुम्ही, असं मिश्रण तयार झालेलं दिसतंय. तर हे मिश्रण आता आपल्याला काय करायचं आहे, हे कधी घ्यायचं आहे, तर हे मिश्रण आपण अगोदर जेवण झालं आपलं, जेवण झाल्याच्या नंतर ज्यावेळेस आपण आता झोपणार आहे, झोपायच्या अगोदर 15 मिनिट अगोदर हे जे मिश्रण आपण तयार करून घेतलं आहे ते मिश्रण आपल्याला झोपण्याच्या अगोदर 15 मिनिट घ्यायचं आहे. तर झोपण्याच्या अगोदरच म्हणजे जेवण झाल्याच्या नंतर 1-1.5 तासाने आपल्याला हे मिश्रण घ्यायचं आहे. 1 ते 1.5 तास जेवण झाल्याच्या नंतर वेळ जाऊच द्यायचा आहे, त्याच्यानंतरच हे मिश्रण घ्यायचं आहे आपल्याला झोपायच्या अगोदर 15 मिनटं. त्याच्यानंतर आपल्याला सकाळी हे मिश्रण तयार करायचं आहे, सकाळी. आणि आपण काही खाता पिता नाही किंवा तोंड वगैरे काहीच धुवायचं नाही, म्हणजेच अनुशापोटी आपल्याला हे औषध सकाळी घ्यायचं आहे. म्हणजे काहीच खायचं नाही, चहा प्यायचा नाही, जेवण करायचं नाही किंवा म्हणजे काहीच कुठलाच विधी करायचा नाही. पहिलं आपलं उठल्या काय करायचं, प्रातःविधीला सुद्धा जायचं नाही, म्हणजे संडासला सुद्धा जायचं नाही. पहिलं उठलं की पहिलं काय काम करायचं, आपण हे जे मिश्रण आहे हे सकाळी तयार करून घ्यायचं. रात्रीचं पिलो आपण, पण सकाळी परत एकदा दुसऱ्यांदा आपण हे तयार करून घ्यायचं अशाच पद्धतीनं. आणि हे सकाळी अनुशापोटी घ्यायचं. आणि अशाच पद्धतीने हे आपण 7 दिवस घेऊन बघा, किती 7 दिवस घ्यायचे. त्याच्यानंतर रिझल्ट बघा तुमचा, म्हणजेच की तुम्हाला पोटाचा विकार होणार नाही, तुमचं कधीही पोट दुखणार नाही, तुमचं पोट साफ राहणार, शौचालय म्हणजे संडासला एकदम व्यवस्थित भारी येणार, परत तुम्हाला पित्त होणार नाही, पित्ताचे खडे होणार नाहीत किंवा उलटी मळमळ असे कुठलीच गोष्ट होणार नाही तुमची, किंवा डोकेदुखी होणार नाही. आणि बऱ्याच जणांचं बघा असं होतं की पोट साफच होत नाही, 2-2, 3-3 दिवस शौचालय म्हणजे संडासला येत नाही किंवा पोटच साफ होत नाही, सारखं पोट गॅस होतो, अपचन होतं, ढेकर येतात, करपट ढेकर येतात. आणि मग अशा पद्धतीने जर तुम्हाला 2-2, 3-3 दिवस शौचालय म्हणजे संडासला जर नाही आली, तर मग ते संडासामध्ये गाठी तयार होऊन तुम्हाला मूळव्याधाचा त्रास पण होऊ शकतो. त्याच्यामुळे हे औषध घ्या आणि एकदम निरोगी असं टकाटक राहा. तर या अशाच पद्धतीने तुम्ही औषध एकदम सोपं आणि घरगुती औषध आहे, आयुर्वेदिक आहे आणि बी पीच्या पेशंटला तर खूपच छान आहे. त्याच्यामुळं ह्याच्यात साईड इफेक्ट हा कुठला नाही, कारण गोळ्या औषध हे आपण कुठलंच मिक्स केलेलं नाही, म्हणजे आपलं ड्रग वगैरे कुठलंच नाही याच्यामध्ये, गोळ्यांचे ड्रग्स. त्याच्यामुळे हे आयुर्वेदिक आहे. आपण लवंग तर नेहमीच चघळतो, सौंद मीठ तर तुम्हाला सांगितलंच की आपल्या आहारामध्ये नेहमी ह्याचा वापर करा. आपण कालवणमध्ये ह्याच्यामध्ये म्हणजे सगळ्याच ह्याच्यात आपण जे साधन मीठ वापरतो त्याच्या जागेवर हे मीठ वापरा, हे हृदयाला पण चांगलं आहे. आणि दुसरं म्हणजे लिंबू तर तुम्हाला माहितीच, पित्ताला नाशकारक असं हे लिंबू आहे. त्याच्यामुळे ह्या वस्तूपासून तुम्ही हे लिक्विड तयार करा आणि तुमचं पोट टकाटक करा आणि आजाराला दूर पळवून लावा. तर तुम्हाला जर आवडलं असल्यास नक्की लाईक कमेंट करा. धन्यवाद.